हाय, जय श्रीराम. तर आज आज आपण काहीतरी वेगळं बनवणार आहोत. तर स्वयंपाक झाला आहे. छान वरण बनवलं आहे, बघू शकता. आणि इकडे भात पण झाला आहे. तर वरण भात झाला आहे, त्याच्यासोबत काहीतरी खायला वेगळं तर बनवणार आहे. तर मी वाटाण्याची शेंगा त्याच्यासोबत खायला टेस्ट म्हणून चुरपायला जे आपण म्हणतो ते तिखट मीठ टाकून ते बनवणार आहे छान याच्यासोबत. कारण की वरण भात आहे तर काहीतरी म्हटलं सोबत करावं, तर म्हणून खूप साऱ्या शेंगा घेतल्या आहे. आता आखरीचंच म्हटल्यासारखं तर खूप साऱ्या शेंगा घेतल्या आहे वाटाण्याच्या. तर काही शेंगा मी छान अशा काढून ठेवल्या आहे कोवड्या कोवड्या. तर छान फ्राय करून आपण याच्यासोबत टेस्ट खायला करूया, ठीक आहे. तर बघा खूप साऱ्या शेंगा घेतल्या आहे, तर छान अशा कोवड्या कोवड्या. तर खूप भात जे आहे, मटर पनीर जे आपण करू शकतो भाज्यामध्ये दाणे, ते खूप सगळं सगळं झालं आहे. तर कधी पण नेहमी जेव्हा मी ह्या शेंगा घेतल्या, आता तर थोड्याशा स्वस्त झाल्या आहे असं म्हणून नाही, महाग होत्या तेव्हाही खाल्ल्या, स्वस्त झाल्या तेव्हाही खात आहो. तर आता ह्या शेंगा तर नेहमी घेतल्या की थोडं ना थोडं करून आम्ही खात होतो, म्हणजे सकाळला वगैरे असं तसं म्हणजे करून ठेवायची तर खायचं मग असं आहे. तर आज म्हटलं नाही का छान असं वरणासोबत खायला असं चुरपायला असं छान वाटते असं म्हणून मग करत आहे. तर बघा किती साऱ्या शेंगा घेतल्या आहे, काही वेगळ्या मी काढून ठेवल्या आहेत, टोपलीभर होते, पूर्ण टोपली भरली होती. तर काढल्या, काही खाल्ल्याही अशाही कच्च्याही आहे की नाही. तर बघा, तर छान अशा एवढ्या शेंगा करणार आहे छान असा याला सोबतीला वरण भाताला. तर आज वरण भातच केला आहे छान असं साधं म्हटल्यासारखं. तर ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. तर हे वरण आहे, हे आधी इकडे ठेवून देते. आणि इथे कढई मांडते. तर बघू शकता कढई घेतली आहे. तर छान असं कढई याच्यामध्ये ठेवून, तर छान कोणी याला धुवून टाकतात, पण मी छान याला पुसून टाकले आहे. धुतल्या तर मग ती तडतड वाजत असते एकदम नाही का. तर म्हणून म्हटलं छान याला पुसून ठेवले आहे छान असं बघून वगैरे. तर ह्या आता करणार आहे. तर तेच म्हटलं काहीतरी वेगळं आपण ट्राय करून बघावं की काय नाही का. तर बघू शकता. तर ह्या शेंगा खूपच म्हणजे ते म्हणतात ना चुरपून खायला, जे आपण म्हणतो तिखट मीठ जे चुरपून खायला म्हणतो, खूपच टेस्टी आणि छान लागत असतात. म्हणून म्हटलं करून बघावं एकदा तरी, म्हणजे आधी पण कितीतरी वेळा केल्या आहे, घेतल्या आहे. तर आता म्हटलं व्हिडिओ काढून टाकूया, ठीक आहे. थोडंसं तेल टाकूया आपण. तर बघा छान असं तेल टाकलं आहे. आता आपण शेंगा सोडून देऊया याच्यामध्ये. तर बघू शकता छान असं शिजवत आहे. तर बघा अशा होत आहे छान अशा, अशा फिरवत राहावं लागते पथ्य. याला थोडंसं 5 मिनटं झाकून ठेवूया. तर होत आहे. तर कितीदा तरी म्हणजे जे म्हणत आहे भाजीमध्ये टाकून, किंवा जे आपण म्हणत आहे पनीर त्याचं ते जे वटाणा भात हे ते जे आपलं जे जे आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो, तर कितीदा तरी केला आहे. बाकी येते तर एकदम. तर आता हे चुरबुर छान करून घ्यावं म्हटलं. तर होत आहे. आणि खूपच त्याला पाणी सुटत आहे ना. तर बघू शकता याला ना पाणी सुटत आहे, तर हे खूपच वाजत आहे.
शकता छान होत आहे हळूहळू एक. तर छान अशा कोवड्या पाहून करावं लागते. तर आधी ना माझी आई वगैरे जे आहे तर ते आधी खूप म्हणजे जसा घराजवळ अशी माझ्या माहेरी आहे, घराजवळच असं भाजीवाल्या बाया ज्या आहेत त्या राहायच्या. तर नाही का घराजवळच मग ते बाईमध्ये विचारायची ते घेता का म्हणून. तर खूप साऱ्या शेंगा घ्यायची आणि खूप सारं असं शेंगा करून करायचं ना. मग असंच आम्ही भावंड वगैरे आई वगैरे मिळून मग संध्याकाळच्या टायमाला जसं जेवण वगैरे झालं आपण बसतो त्या टायमाला मग अशी शेंग घ्यायची नशी खायची कुरपायची आणि ठेवायची. म्हणजे जेवताना पण खूप छान वाटते ना. असंही आपण जर खाली वेळामध्ये पण असं खातो म्हणलं करू कधी तर खूप छान वाटत असते. असं पण आहे. तर म्हणून म्हटलं एकदा तरी करून बघावं. तर बघा छान अशा झाल्या आहे शेंगा. तर आता आपण छान याच्यामध्ये तिखट मीठ टाकूया. बघा थोडंसं काळपट आले आहे, हिरव्या होते तर थोडंसं काळपट पण आलं आहे. तर आपण याच्यामध्ये तिखट मीठ टाकून घेऊया. तर तिखट मीठ हळद थोडंसं चवीला. थोडंसं किंचित आपल्याला चव आली पाहिजे छान असं. आणि मीठ आता टाकला आहे तिखट मीठ. तर आता याला छान असं फिरवून घेऊया. याला आणि काही काही कसं शेंगा नाही का झाकून ठेवलं तर आतमधले फुटले आहे. तर याचे दाणे पण बाहेर निघले आहे. तर बघू शकता शेंगा पण छान अशा झाल्या आहे. आणि बघा तर असं छान तिखट मीठ एकजीव केलं आहे. तर छान असं आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. गरम गरम आहे पण याला थोडंसं थंड पण होऊन द्यावं लागते. तर छान असं प्लेटमध्ये काढून घेऊया थंड व्हायला पण. तर खूपच ते तिखट मीठ टाकलं ना त्याची अशी स्मेल येत आहे. खूपच छान वाटत आहे. तर छान अशा प्लेटमध्ये काढल्या आहे. थोड्याशा मी थंड्या पण केल्या आहे याला. तर असे दाणे पण बाहेर निघले आहे. तर बघू शकता ते असं तेलामध्ये फिरवताना ते फुटले आणि दाणे पण काही बाहेर निघले आहे. तर कशा छान अशा भाजून झाल्या आहे. भाजलेल्या वाटाण्याच्या शेंगा म्हणतात याला. तर बघू शकता छान अशा शेंगा तिखट मीठ वगैरे लावून छान असं रेडी झाला आहे. तर असं खायला कोणत्याही वेळेस काही असं म्हणजे हरकत नाही की म्हणायला की खातो बाबू असं काहीच म्हणजे याला हे नाही की याच्यासोबतच खाल्लं पाहिजे काही दुसऱ्या याच्यासोबतच खाल्लं पाहिजे. फार कसे खेश येत आहे आत्तापर्यंत. तर बघू शकता छान अशा थंड्या झाल्या आहे. तर हे अशी शेंग घ्यायची. बघा हे याच्यात छान असे दाणे आणि अशी 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 चुरपून खायची म्हटल्यासारखं. तिखट मीठ पण येते त्याच्यामध्ये आणि छान पण टेस्टी वाटत असते छान असं. तर बघू शकता छान असं चुरपून म्हणजे तिखट मीठ पण लागलं आहे, तेल पण आहे आणि छान असं टेस्ट पण लागलं आहे. खूपच सुंदर झालं आहे. जे म्हणत आहे हे वाटाण्याच्या शेंगा ज्या आहे भाजलेल्या तर खूपच छान अशी टेस्ट पण लागत आहे. आपण जेवताना पण खाऊ शकतो, असंही खाऊ शकतो. असं जर खाल्लं तर ते एवढं जे केलं आहे ते पूर्ण पटापट आतमध्ये चालल्या जातात असं आहे. तर बघू शकता छान असं टेस्टी वाटाण्याच्या शेंगा जे आपण केलं आहे तिखट मीठ टाकून काहीतरी वेगळं. तर आता आखरी आहे तर खूप खाऊन घेऊया म्हटलं याचं. तर वाटाणे तर आहेच पौष्टिक असं म्हणून नाही, ते कडधान्य आपण म्हणतो ते आहे ना. हे आता
ओले आहे तर खूपच छान असं टेस्टी लागत आहे. तर हे पण छान असे मी चुरपून खाणार आहे. खूपच छान असं तिखट मीठ टाकून टेस्टी लागत आहे, तिखटपण पण येत आहे. तर खूप छान वाटत आहे. तर मी तर खाणार आहे. तर तुम्हालाही जर वाटत असेल तुम्ही पण करून, तुम्हालाही जर असं काहीतरी तिखट मीठ वेगळं खाऊशा वाटत असेल तर तुम्ही पण करून बघा. या शेंगा खूपच छान टेस्टी वाटत असते, खूप छान म्हणजे खायला पण वाटत असते. आपण असंच काही ना काही बनवून असं खातच असतो. पण हे पण आपण एखादी खाल्लं, वाटाण्याच्या शेंगा जे आहे चुरपून खायला खूप छान वाटत असतात. तर आम्ही तर खूप वेळा खाल्ल्या आहे. तर तुम्ही पण खाल्ल्याच असेल असं म्हणून नाही, पण एखादी वाटत असेल तर तुम्ही पण करून बघा. ठीक आहे. जय श्रीराम.